लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बारामतीत हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळते। लोकसभेमध्ये नणंद भावजय म्हणजे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढत झाली आणि यामध्ये सुप्रिया सुळे ज्या विद्यमान खासदार होत्या त्यांचा विजय झाला। आता लोकसभेची लढाई झाली, आता लढाई आहे विधानसभेची आणि या विधानसभेमध्ये काका पुतण्या आमने सामने। काका कोण तर अजित पवार, पुतण्या कोण तर युगेंद्र पवार। अशा प्रकारे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे। लोकसभेला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत झाली, मात्र याचा सर्वाधिक फटका कोणाला बसला तो अजित पवार यांना बसला। कारण अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं, मात्र आता विधानसभेला स्वतः अजित पवार विधानसभेच्या रिंगणात आहे। मात्र दुसरीकडे आव्हान आहे ते युगेंद्र पवारांचं आणि त्याहूनही दुप्पट आव्हान आहे ते शरद पवारांचं। कारण जर लोकसभेचा निकाल पाहिला तर विद्यमान खासदार या सर्वाधिक मतांनी सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या निवडून आल्या होत्या, मात्र आता विद्यमान आमदार या बारामतीमध्ये आपण पाहतोय जे आहेत ते अजित पवार आहेत। मात्र युगेंद्र पवार हे नवनिर्वाचित आहेत, युवा आहेत, मात्र त्यांच्या पाठीशी हात आहे तो शरद पवारांचा। मात्र या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की आता अशा परिस्थितीमध्ये शरद पवार म्हटलं की नेमकं राजकारणामध्ये मोठी खेळी खेळणारा माणूस, त्यामुळे आता या मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या विरोधात त्यांच्याच कुटुंबातील पुतण्या आणि नवनिर्वाचित उमेदवार म्हणजे युगेंद्र पवार हे रिंगणात आहेत। त्यामुळे आता अजित पवार यांची कामं, अर्थमंत्री अशा प्रकारची जी राज्यातली त्यांची कामं आहेत ते पाहता मतदार राजा अजित पवारांच्या बाजूने मतदान करतो की शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीच्या राजकारणाच्या माध्यमातून युगेंद्र पवार यांना निवडून आणतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। मात्र आता या सगळ्या परिस्थितीला भेदून अजित पवार हे दौरे करत आहेत। प्रचार जो तो सुरू झालेला आहे। 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। तर ज्या प्रकारे आपण पाहतोय की आता उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुद्धा झालेली आहे। आता प्रतीक्षा आहे ती 4 तारखेची, कारण त्या दिवशी उमेदवार आपला अर्ज मागे घेण्याची तारीख असणार आहे। मात्र या मतदारसंघामध्ये असा काही विषय नाहीये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भातला। या मतदारसंघात आहे ती कौटुंबिक लढाई, जी म्हणजे पवार विरुद्ध पवार आणि आता विद्यमान आमदार अजित पवार त्यांच्या विरोधात आहेत युगेंद्र पवार। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेला जो निकाल लागला तो निकाल विधानसभेला लागू नये अशाच प्रकारची भीती अजित पवारांना वाटते। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अजित पवार फिरतायत, प्रचार करत आहेत, गावोगावी जात आहेत, त्या ठिकाणी थेट आपण पाहतोय की ज्या प्रकारे माझी कामं आहेत त्या कामांवरती तुम्हाला मतदार आणि ज्या प्रकारे मतदान करायचं आहे, कामांचा उमेदवार, कामाचा नेता तुम्हाला निवडून आणायचा आहे का किंवा सहानुभूतीच्या माध्यमातून मतदान करायचं आहे, अशा प्रकारचे सवाल उपस्थित करत कुठेतरी अजित पवार आपली बाजू भक्कम करत आहे। मात्र या सगळ्या राजकारणामध्ये किंवा या सगळ्या प्रचारामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवार ज्या प्रकारे आपण पाहतोय प्रचार हा लोकसभेला करत होते, लोकसभेला ज्या प्रकारे त्या फिरत होते, जे भाष्य करत होते, त्यावरून त्यांनी आता मतदार असतील, जनता असतील, त्यांना सांगितलंय की मागे जे झालं ते गंगेला मिळालं। बारामती तालुक्याचा अधिक फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून उद्या काही झालं तरी महायुतीचे सरकार येणार, आपल्याला चांगलं पद मिळणार असा आत्मविश्वास अजित पवार हे व्यक्त करत आहेत। त्यामुळे आता आपण पाहतोय की जवळपास अजित पवार हे यंदा विधानसभेला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सर्वाधिक मताधिक्य मिळावं यासाठी जनतेला आव्हान करत आहेत, जनतेच्या पुढेच जात आहेत। शिवाय दुसरीकडे आपण पाहतोय की लोकसभेला जे झालं होतं ते तुमचा अधिकार होता, तुमच्या अधिकारानुसार तुम्ही मतदान केलं, मात्र विधानसभेला आपण पाहतोय की ते जनतेला भावनिक साथ देताना पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे आपण पाहिलं की इमोशनल कार्ड कुठेतरी अजित पवार वापरताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय की जशा प्रकारे अजित पवार हे आपला प्रचार करत आहेत त्या प्रचारामध्ये ते सातत्याने भावनिक कार्ड वापरण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे एकीकडे सहानुभूतीच्या माध्यमातून, कारण पक्ष फुटला आणि पक्ष फुटल्याच्या नंतर शरद पवारांच्या बाजूने जे राष्ट्रवादी होते, जे सर्वसामान्य होते, त्यांनी खरं तर मतदान करून सुप्रिया सुळे यांना निवडून आणलं होतं। त्यामुळे आता या मतदारसंघामध्ये भावनिक असेल किंवा सहानुभूती असेल, या सगळ्याच्या दृष्टिकोनातून न पाहता कामाचा नेता निवडून देण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे। त्यामुळे नक्कीच आता या अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार या लढाईमध्ये अजित पवार यांच्या बाजूने मतदान होतं की युगेंद्र पवार यांच्या बाजूने मतदार राजा आपला कौल देतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।